पिठलं तर तुम्ही अनेकदा खाल्लं असेल, पण कैरी घालून बनवलेलं असं झणझणीत झुणका खाल्लाय का? एकदा हा प्रकार करून पहा. भाकरीसोबत इतका भन्नाट लागतो की पुन्हा पुन्हा बनवा. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत लोखंडी तव्यावर बनवलेला खमंग आंबट तिखट कैरीचा झुणका. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला झुणका बनवण्यासाठी इथे एक आंबा लागणार आहे. तर मी इथे तोतापुरी आंबा घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता, पण तोतापुरी आंबा थोडा कमी आंबट असतो, म्हणून हाच आंबा शक्यतो घ्या. तर आंबा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचा आहे आणि त्याची साल अशी काढून घ्यायची आहे. आंब्याची साल अशी काढून झाली की आपल्याला आंबा आता किसून घ्यायचा आहे. तर अख्खा आंबा नाही लागणार आहे, आपल्याला अर्धाच आंबा लागणार आहे, म्हणून मी अर्धाच आंबा किसून घेणार आहे. कैरीमुळे आपल्या झुणक्याला एक वेगळीच आंबट तिखट चव येते. आता आंबा आपला छान असा किसून झालेला आहे. तर आता आपल्याला ठेचा सुद्धा लागणार आहे, म्हणून ठेचा सुद्धा आपण बनवून घेऊया. तर मी इथे 7 ते 8 हिरव्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत. तर हिरव्या मिरच्या आपल्याला छान असं तोडून घालायच्या आहे. त्यामध्येच अर्धा टेबलस्पून जिरं सुद्धा घालते आणि आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही ठेचा हा मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण असं आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला की त्याचा सुगंध आणि चव एक वेगळीच येते. तर आपला ठेचा छान असा वाटून झालेला आहे. बघा, असं आबोडधोबडच आपल्याला वाटून घ्यायचं, एकदम बारीक पण नाही. तर मी इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की यामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे. तेल थोडं जास्ती लागतं या झुणक्याला, पण छान चव येते, म्हणून तेल थोडं जास्तच घालायचं आहे. तेल छान जर गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. तर कांदा आपल्याला छान हलका सोनेरी रंग होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये आपण तयार केलेला ठेचा सुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि ठेचा सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. छान आपल्याला सुगंध येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तर बघा, आपला ठेचा सुद्धा छान असा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मसाले घालून घ्यायचे आहेत. तर मी तिखट नाही घालणार आहे, कारण की आधीच ठेचा घातलेला आहे, म्हणून इथे मी थोडी हळद घालते आहे. आणि हळद सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट सुद्धा घालू शकता. आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेला आंबा घालायचा आहे आणि आंबा सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट छान आपल्याला आंबा परतून घ्यायचा आहे. तर इथे आंबा सुद्धा आपला छान असा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी इथे अर्धा ग्लास पाणी घालते आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घाला. जर तुम्हाला जास्ती पातळ हवं असेल तर तुम्ही थोडं जास्ती पाणी घाला, पण जसं तुम्हाला आता झुणका खायचा असेल तर तुम्ही थोडं कमीच पाणी घाला. पाणी घातल्यानंतर आपल्याला छान असं उकळी येऊ द्यायचं आहे. आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तव्यावर झुणका केला ना, त्याची चव खूप छान येते. एकदा अशा तव्यावरचा झुणका नक्की करून बघा, खूप छान चव येते. आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. तर मी इथे एक मोठा चम्मच बेसन घेतलेला आहे. बेसन घातल्यानंतर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते, म्हणून बेसन घातल्यानंतर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बेसन. आता छान असं हे मिक्स करून झालं की आपल्याला झाकण न ठेवता हे मध्यम आचेवर झुणका छान असा शिजवून घ्यायचा आहे. तरी ते आपला झुणका छान असा घट्ट झालेला आहे
आणि तेलही सुटायला लागलं आहे. आता इथे आपला मस्त असा झुणका तयार आहे. आता आपल्याला वरून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बस तर आपला घरगुती पद्धतीचा लोखंडी तव्यावरचा खमंग कैरीचा झुणका तयार आहे. आता आपण हा गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा साध्या चपातीसोबत सुद्धा खाल्ला तरी प्रत्येक घासात कैरीची आंबट चव येते आणि खूप छान लागते हा झुणका. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर आजची ही कैरीच्या झुणक्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.